नमस्कार, आप श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत इडली आणि सांबार। आज स्पेशल कोण बनवत आहे? आई। चला मग आईच्या हातचा इडली आणि सांबार आपण बनवायला घेऊया। पहिले इडली करत आहे मी। इडलीसाठी हा इडलीचं भांडं घेतलं, त्यात थोडं लिंबू टाकत आहे म्हणजे भांडं काळं नाही पडत। मग त्यात एक तांब्या पाणी टाकत आहे। पाण्याला चांगली उकळी येऊन द्या। लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे भांडं काळं होणार नाही। आता मी इडलीसाठी इडलीचं त्यात मी तेल लावत। इडली आता गॅसवर ठेवल्या, चांगली उकळून द्या। इडलीचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे गरम करण्याकरता पाणी। आपण आता याच्या इडलीचं जे साचा आहे त्याच्यावर आपण तेल लावून घेत आहोत। तेल लावल्यानंतर आपण त्यात इडली जे बॅटर बनवलेलं आहे ते टाकत आहे, कारण एकदम फुल भरायचं नाही म्हणजे फुलतं ना ते, असं थोडं कमी करायचं। आता पाण्याला उकळी आली आहे। आता मी इडलीचं भांडं त्याच्यात उतरवून ठेवते। चांगली वाफ येऊन द्या। आता आपण त्याच्यावर झाकण घालत आहोत। झाकण घालून वाफ आल्यानंतर आपल्या इडल्या तयार होतील। हे झालं, आपण वाफेवर ठेवल्यात इडल्या। आता आपण इथे बनवत आहोत सांबार। सांबारसाठी काय काय घेतलेलं आहे? सांबारसाठी डाळ ही आहे तुरीची डाळ। ही तुरीची डाळ आहे 2 वाट्या। ते चांगली शिजवून त्यात थोडं हळद मीठ टाकून शिजवून घेतलं, थोडं तेल टाकलं, चांगलं एकजीव हे बघा किती छान शिजव घेतली। आता पहिल्यांदा मी हे करते, सांबारसाठी कढई ठेवलेली आहे, त्यात गॅस पेटवलेला आहे। त्यात आता तेल टाकते। हे आहे तेल। तेल चांगलं तापून द्या। तेल ठेवले आहे मी आता गरम करतपर्यंत। हे बघा मी साईजच्या काय काय घेतलं। एक कांदा घेतला मोठा, एक टोमॅटो घेतले, राई जिरं कढीपत्ता मिरची फोडणी करता घेतलेला आहे। हळद, घरचा मसाला, लाल मसाला काश्मीरी, हिंग, कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याच्यात आहे। आणि हा कोकम घेतलेला आहे, कोकम थोडंसं घेतलं आहे। आणि ह्या भाज्या कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत? यात बटाटा घेतल्या, वांग आणि भोपळा लाल भोपळं घेतलं आहे, कारण आमच्याकडे शेगवाची हिंग मिळाली ना म्हणून आम्ही सारखंच करायला। पहिल्यांदा मी कांदा टाकते। ओके, कांदा लाल करत टाकायला लाल करत आहे। कढईत कांदा टाकलेला आहे, चांगलं लाल होऊन द्या। कांदा एकदम हे नाही करायचं म्हणजे करवटपणा येतं त्याला। आता मी हे टोमॅटो टाकत आहे।
टमाटर जरा चांगले परतून द्या, जरा मऊसर होऊन द्या. त्यातनी आता हे राई, जिरं, कढीपत्ता ना लाल मिरची थोडं परतवते. चांगले तडतडीत घेऊन द्या चांगलं. त्यात थोडी हिंगामुळे डाळीला आपल्या वरणाला चांगले चव येते सांबारला. आता टॅमॅटो मोठे शिजली आहे. आता ह्यात मी भाज्या 2 पाण्यात धुवून घेतल्यात. ते आता मी बटाटा, वांगं आणि लाल भोपळा हे टाकत आहे. हे मोठ्या मोठ्याच करायचं म्हणजे तोंडाखाली आल्या पाहिजे. चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात. मीठ टाकत आहे चवीपुरती. आता हा हळद थोडं अर्धा चमचा हळद टाकत आहे. 1 चमचा मसाला टाकत आहे. फिरवून त्यात काश्मीरी पावडर कलर येण्यासाठी, दिसायला पण छान दिसतं कलर आहे. चांगलं फिरवून घेतलं. यात आता सांबार मसाला टाकत आहे. बघा किती छान कलर आले आमच्या सांबारच्या भाजीला. तर हे जरा आम्ही वाफ आणून देते, शिजून देते. जरा चांगलं शिजलं ना का सांबारला चव पण बरी लागते आणि खायला पण छान वाटतं. मऊ झालं का याच्यावर आता मी झाकण ठेवत आहे. आता इडली तयार झाली आहे तर मी बघते. हां, किती मऊ झाल्या बघा. थोडं पण ह्याला लागत नाही सुरीला. आता मी काढते. आता बंद करते मी गॅस. किती मऊशीर झाली आमची इडली. सांबार बनवत आहे. इडली तर तयार झाली आहे. आता सांबारची तयारी करत आहे. थोडं तेल टाकलं, चांगलं टाकलं. ना म्हणून थोडी राई तडू द्या. चांगलं त्यात थोडं
शिजत थोडी हळद, हिंग, हिंग, कढीपत्ता, त्याच्यात मिरची टाकून म्हणून ह्याच्या एकत्रच टाकतो. आता ही शिजवलेली डाळ किती छान शिजली आमची डाळ बघा. त्यात थोडंसं त्याच्यात हळद टाकले ना म्हणून ह्याच्यात मी थोडीशी हळद टाकते. थोडं त्याच्यात मीठ टाकलं म्हणून ह्याच्यात थोडं. अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं, पण आता भाजीत आपण इथे पण थोडंसं मीठ टाकत आहे चवी करता. पाणी कुकरचं हे धुवून घेते मी. आता बोल. आता ह्याच्यात ही भाजी शिजवलेली आहे ना ती आता मी त्याच्यात सर्व टाकत आहे. सावकाश सावकाश. बघा आमचा सांबार कलर किती छान दिसतो. आज आमचा सांबार तयार झालेला आहे. छान असं सांबार दिसत आहे. कलर मस्त आलेला आहे सांबारात. बघा तुम्हाला दिसत असेल सांबाराचा कलर. छान असा कलर आला आहे. आमचा सांबार त्याच्यात चिंचेचं कोळ आणि थोडं गूळ टाकलेलं आहे म्हणजे आंबट. चिंचेचं कोळ आणि गूळ यात मिक्स केलेलं ते थोडं उकळ आल्यावर टाकून दे. आता हे उकळी आल्यानंतर ह्याच्यात चिंच आणि गुळाचं हे केलेलं पाणी केलेलं ते आता त्यात मिक्स करत आहोत. किती छान छान असा कलर आलेला आहे. त्यात आपण कोथिंबीर पहिले वरती कोथिंबीर टाकत आहोत आणि कोकम टाकत आहोत. 2 कोकमाचं हे टाक. छान असा आपला सांबारा तयार झालेला आहे. दिसत आहे. छान वाटतं ना सांबार. ही आता आपली तयार आहे इडली, सांबार आणि खोबऱ्याची चटणी. ही बघा इडली मऊसर इडली झालेली आहे. छान झाली आहे बघा. किती मऊसर झाली आहे बघ. तुम्हाला मोडून दाखवते बघ. किती सॉफ्ट अशी इडली झाली. हे आहे आपण सांबार आणि हे आहे चटणी. आता आपण खायला ही आपली आहे रेडी. आणि हे आम्ही घरगुती सर्व बनवलेलं आहे. आपल्या श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.